नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला एक शेतकऱ्याची गोष्ट सांगणार आहे। एक शेतकरी असतो, तो नेहमी नदीवरून आपल्या 2 माठातून पाणी घेऊन घरी जात असतो। त्यातला एक जो माठ असतो तो गळका असतो आणि दुसरा माठ असतो तो छान असतो, एकदम चांगल्या कंडिशन मध्ये असतो। जेव्हा जेव्हा शेतकरी दोन्ही माठातून पाणी घरी घेऊन जात असतो तेव्हा त्या गळक्या माठातलं पाणी हे घरी जाऊपर्यंत हे अर्ध झालेलं असतं। त्यामुळे तो जो गळका माठ असतो तो मालकाला म्हणतो, मालक, मी आता दुसऱ्या माठासारखी आपली सेवा करू शकत नाही, मला क्षमा करा। त्यावर मालक त्याला म्हणतो, तू अजिबात काळजी करू नकोस, हे मला माहिती आहे। त्यामुळे घरी जाताना ज्या साईडने मी तुला घेऊन जात असतो त्या साईडने मी काहीच महिन्यांपूर्वी छान अशा सुगंधी फुलांच्या बिया मी तिथे टाकलेल्या आहेत। जसं जसं तू आपण घरी जातो तसं तसं तुझं पाणी जे आहे त्या बियांवर जातं आणि बघ आज त्या बियांचा किती छान रोप झालेला आहे आणि येणाऱ्या काही महिन्यांमध्ये त्याला सुगंधी असे छान असे फुलं येतील। तर मित्रांनो, यावरून आपल्याला असं कळून येतं की आपण कधीही कोणाला कमी समजू नये आणि मेन म्हणजे तर स्वतःला कधी कमी समजू नये। भगवंतांनी प्रत्येकामध्ये काहीतरी युनिक असा गुण दिलेला आहे, त्यामुळे आपलं कर्तव्य आहे आपल्या गुणाला जपणं आणि त्याच गुणांनी आपण नेहमी या आयुष्यात पुढे जाऊ शकतो। कधी कोणासोबत कंपेअर करू नका आणि स्पर्धाही करू नका। धन्यवाद।